नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया। अमरावतीच्या दुर्घटनेनंतर धुळ्यातही खळबळ। शासकीय जिल्हा रुग्णालयाचे तब्बल 4 वर्षांपासून फायर ऑडिटच नाही। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क धुळे। नमस्कार प्रेक्षक हो, अमरावती येथील बाल रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा अत्यंत गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे। अमरावतीच्या घटनेनंतर खडबडून जागी झालेली प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांचे लक्ष वेधणारे एक धक्कादायक वास्तव समोर आले असून धुळे जिल्हा रुग्णालयाचे तब्बल 4 वर्षांपासून फायर ऑडिटच झाले नसल्याची माहिती उघड झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सन 2022 नंतर आजतागायत रुग्णालयाची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्यात आलेली नाही। यामुळे हजारो नागरिकांच्या जीवाचा प्रश्न असलेल्या या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा अक्षरशः रामभरोसे चालल्याचे स्पष्ट होत आहे। विशेष म्हणजे रुग्णालयाच्या वतीने फायर ऑडिट करण्यासाठी संबंधित यंत्रणा व विभागाशी वारंवार पत्रव्यवहार आणि संपर्क साधण्यात आला होता। मात्र संबंधित विभागाकडून या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत रुग्णालयातील जबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। एका बाजूला रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचीही वानवा असताना प्रशासनाचा हा सुस्त कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळणारा ठरत आहे। शेकडो रुग्ण, नवजात बालकं, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सततच्या वर्दळीने गजबजलेल्या या रुग्णालयात अग्निसुरक्षेची तपासणी वर्षानुवर्षे रखडणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता धुळेकर नागरिकांमधून आणि सामाजिक वर्तुळातून विचारला जात आहे। रुग्णालयातील जुनी झालेली अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, इमर्जन्सी एक्झिट आणि इतर सुरक्षा उपायांची तातडीने उच्चस्तरीय तपासणी करून लवकरात लवकर फायर ऑडिट पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे। अमरावतीच्या दुर्घटनेने तरी धुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला जाग आणली का, की आणखी एखाद्या मोठ्या दुर्दैवी घटनेची वाट पाहिली जाणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। सर, फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ह्या दोन गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या। रेक्टिफिकेशन करून 2023 ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉइंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाया ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे। तर आम्ही दरवर्षी त्याच्यासाठी पत्र देत असतो की आम्हाला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून मिळावं, जेणेकरून बेबींना आणि काही प्रॉब्लेम येणार नाही तिथे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड NICU मध्ये। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।